आज आपण फक्त एक वाटी रवा आणि दुधापासून अगदी हलवाई जसे बनवतात ना तसे गुलाबजामुन बनवणार आहोत. आणि हे बिना खव्याचे गुलाबजामुन आहेत हे तुम्ही सांगितल्याशिवाय तर कोणाला कळणारच नाही. तर तुम्ही पाहू शकता अगदी गोल गरगरीत आहेत, कुठेही क्रॅक पडलेले नाही आहे किंवा चपटे झालेले नाही आहेत. मऊ लुसलुशीत तर झालीच आहेत, पण पाक तुम्ही पाहिला अगदी आतपर्यंत शिरलेला आहे, कुठेही कडक झालेले नाही. तर आज आपण बनवणार आहोत रव्याचे गुलाबजामुन. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. रेसिपी जर आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर सगळ्यात अगोदर आपण मेजरमेंट कसं आहे ते पाहूयात. तर एक वाटी जर रवा असेल तर त्याला 2 वाट्या एवढं दूध घ्यायचं. आता रवा पण कसा एकदमच जर बारीक रवा असेल ना तर 1.5 वाटी एवढंच दूध घ्यायचं, आणि जर मोठा थोडा जाडसर रवा असेल तर मग 1 वाटी रव्याला 2 वाटी एवढं दूध घ्यायचं. तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये 1 चमचा एवढं तूप टाकायचं आहे. तूप वितळलं की लगेचच 2 कप एवढं दूध टाकलेलं आहे इथं मी, कारण इथं माझा मोठा रवा आहे म्हणून. आणि दूध जास्त उकळू द्यायचं नाही आहे. हलकंसं गरम झालं मिक्स करत राहायचे, आणि हलकंसं गरम झालं की लगेचच त्यातमध्ये थोडा थोडा करून रवा टाकायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जास्त रवा किंवा मग सगळा 1 कप रवा एकदम दुधात टाकायचं नाही. तसं जर केलं तर मग काय होतं, गुठळ्या होतात आणि मग तो रवा एकजीव होत नाही परत. थोडा थोडा करून रवा टाकत जायचं आणि चमच्याने तो व्यवस्थित असा मिक्स करत जायचं. तर साधारण 2 ते 3 मिनिटातच हा रवा जो आहे तो असा होतो. जास्त अगदीच रवा घट्ट असा गोळा होऊ नाही द्यायचा. थोडा असा झाला, त्यातलं सगळं दूध त्याने ॲब्सॉर्ब केलं, घट्ट असं झालं, गॅसची फ्लेम बंद करून द्यायची. रव्याने सगळं दूध ॲब्सॉर्ब केलं. आता आपल्याला वाटतं की याचा घट्ट असा गोळा झाला आहे. त्याचसोबत याच्यामध्ये मॉइश्चर असणं खूप गरजेचं आहे, कारण आपण गुलाबजामुन बनवत आहोत. अगदीच तुम्ही घट्ट होईपर्यंत, गोळा होईपर्यंत हे जर शिजवलं गेलं तर खूप कडक होतात, त्याचा गोळाच होणार नाही किंवा मग त्या गुलाबजामुनला क्रॅक्स येतील, मग बिघडतात गुलाबजामुन. तर थोडंसं मॉइश्चर ह्या पिठात नक्कीच असलं पाहिजे. असं झालं की गॅसची फ्लेम बंद करू द्यायची आणि हे साईडला ठेवू द्यायचं आहे. आता आपल्याला हे हलकंसं थंड करून घ्यायचं आहे. अगदीच पूर्णपणे थंडही नाही करायचं. तोपर्यंत आपण पाक कसा करायचा ते पाहूयात. तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, आणि पातेल्यात ज्या कपाने रवा घेतला होता त्याच कपाने 1.5 कप एवढं साखर घेतलेली आहे, आणि 1.5 कप एवढं पाणी घेतलेलं आहे. एक विलायची मी इथं कुटून टाकलेली आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, आपण ज्यावेळेस गुलाबजामुनचा पाक करतो त्यावेळेस आपल्याला चाचणी वगैरे काही घ्यायची नसती, पण तो जो पाक असतो ना तो परफेक्ट होणं खूप गरजेचं असतं. तरच मग गुलाबजामुन आहे ना ते पाक पितात आणि असे टम्म असे फुगतात. तर इथं अगदीच पातळ ही पाक असेल तर तोही ॲब्सॉर्ब गुलाबजामुन करत नाहीत, किंवा मग अगदीच जर तुम्ही कडक केला तर तोही करत नाहीत. तर मग गुलाबजामुनचा पाक कसा झाला हे कसं ओळखायचं, तर पाण्यात साखर विरघळल्यापासून ते 3 ते 4 मिनटं गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची, आणि हे साखरेचं पाणी उकळू द्यायचं. अगदी 3 ते 4 मिनटात छान असा चिकटपणा येतो त्या पाण्याला. थोडंसं हे साखरेचं पाणी हातात घेऊन पाहायचं. हाताला जर चिकटपणा जाणवला की समजायचं गुलाबजामुनचा पाक आपला तयार झालेला आहे. तर इथे मी गॅसची फ्लेम बंद करून दिलेली आहे, आणि आपलं जे रवा आणि दुधाचं मिश्रण आहे ते एका मोठ्या परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे हलकंसं गरमच आहे, अगदी पूर्णपणे थंड नाही होऊ द्यायचं, कडक होतं खूप थंड झालं. याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून एवढी मिल्क पावडर टाकलेली आहे, पण ही इथं ऑप्शनल आहे. तुम्ही जरी नाही टाकली ना तरीही चालेल. पण काय होतं, जर मिल्क पावडर न टाकता गुलाबजामुन बनवले ना तर ते थोडेसे कडक होतात, म्हणून मी इथं 1 टेबलस्पून एवढी मिल्क पावडर टाकलेली आहे. आता ज्यावेळेस आपण हे पीठच म्हणूयात थोडा वेळ रवा आणि दुधाचं मिश्रण परातीमध्ये काढतो त्यावेळेस 1-2 मिनटं पहिले हे चांगलं असं मळून घ्यायचं आहे, मऊ करून घ्यायचं आहे, आणि नंतर त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायची आहे. मिल्क पावडर टाकल्यानंतर ही 4 ते 5 मिनटं व्यवस्थित असं मळायचं आहे. घाई अजिबात करायची नाही, कारण हे व्यवस्थित मळणं खूप महत्त्वाचं. पीठ मळून चांगलं असं सॉफ्ट झालं की मग काय करायचं, एक गोळा गोल करून हातामध्ये पाहायचा, त्याचा बॉल तयार करून. त्याला अजिबात जर क्रॅक्स पडत नसतील, व्यवस्थित असा गोल गरगरीत जर गोळा होत असेल ना तर समजायचं आपलं पीठ हे छान असं मऊ झालेलं. तर तुम्ही तर पाहू शकता अगदी छान असं पीठ तयार झालेलं आहे, अगदी मऊ असं गोळा आहे, त्याला कुठेही चिरा वगैरे पडलेले नाही आहेत. तर असंच पीठ आपल्याला हवं आहे. तर जर तुम्हाला अगदीच हे पीठ कडक वाटत असेल किंवा मग याचा जर गोळाच बनत नसेल ना तर 1 ते 2 चमचे कोमट दूध करून याच्यामध्ये टाका, व्यवस्थित असं मळा. हे मळणं चांगलं ना खूप महत्त्वाचं आहे. आणि मग छान असा सॉफ्ट गोळा तयार करून घ्या. बघा एकदम सुंदर असे गुलाबजामुन तयार होतात.
अगदी गोल गरगरीत होतात, कुठेही चिरा पडलेले नाही आहेत किंवा काही होत नाही. तर अशाच प्रकारे मी हे गुलाबजामुन तयार केलेले आहेत. फार छोटेही नाही आणि अगदीच मोठेही नाहीत बनवले. तर साधारण 1 वाटी रव्याचे इथं 15 ते 16 गुलाबजामुन तयार झालेले आहेत करून. तर आता आपण हे गुलाबजामुन तळून घेणार आहोत. कढईत मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल चांगलंसं गरम होऊ द्यायचं आहे. आणि इथं काही महत्त्वाच्या टिप्स आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे रव्याचे गुलाबजामुन आहेत. अगदीच जर मंद गॅसवर तळत बसला तर खूप कडक होतात गुलाबजामुन, अगदी दगडासारखेच होतात. आणि मग असे गुलाबजामुनना हा पाक अजिबात ॲब्सॉर्ब करत नाहीत. मग गुलाबजामुन बिघडण्यामागे हेही खूप महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळं काय करायचं, गुलाबजामुन तळताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची. आणि आपण हे रव्याचे करत आहोत. रवा आपण पहिल्यांदा शिजवून घेतलेला आहे दुधामध्ये छान असा, त्यामुळं याला तळायला अगदीच वेळ अजिबात लागत नाही किंवा अगदी मंद गॅसवर तळत बसायची ही अजिबात गरज नाही. एक छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत. म्हणजे बाहेरून असं क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे होतात, अजिबात कच्चे वगैरे राहत नाही आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथं गुलाबजामुन तळून झालेले आहेत. अजिबात क्रॅक्स पडलेले नाही आहेत, कुठे फुगलेले नाही आहेत. अगदी गोल गरगरीत खव्यापेक्षाही सुंदर असे हे आपले गुलाबजामुन तळून झालेले आहेत. असं काही कलर झाला की हे गुलाबजामुन काढून घ्यायचे आहेत. आणि चाचणी थोडीशी गरमच पाहिजे, हलकीशी, जास्तही गरम नाही करायची. आणि या गरम चाचणीमध्ये आपल्याला हे गुलाबजामुन ठेवायचे आहेत. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, लगेच गुलाबजामुन काढायची किंवा मग लगेचच पाहायची घाई नाही करायची. छान अशी मुरून द्यायची 1-2-3 तास आणि 2-3 तासानंतर पाहायचं. अगदी मस्त आणि रसरशीत आपले हे रव्याचे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात लवकरच पुढच्या रेसिपीमध्ये.